वृत्तपत्र चालवणे एऱ्यागाबाळाचे काम नाही. त्यासाठी मनुष्यबळ, अर्थबळ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक माहितीची गरज असते. त्याचबरोबर दांडगा जनसंपर्क देखील लागतो. सोशल मीडियाच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये वृत्तपत्र चालवणं सोपं काम नाही. वृत्तपत्र केवळ वसाच नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक लोकप्रधानने आपली भूमिका बजावली आहे. वादळातल्या दीपस्तंभाप्रमाणे दैनिक लोकप्रधान आणि लोकप्रधान न्यूज चॅनलने आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. वृत्तपत्रातील स्पर्धेने हल्ली पत्रकारितेमध्ये काहूर माजवले असून संपादक अयाज शेख यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दैनिक लोकप्रधान वृत्तपत्र आणि लोकप्रधान न्यूज चॅनल चालवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर दैनिक लोकप्रधानने आगळा वेगळा प्रचंड असा वाचक देखील निर्माण केला आहे. कोणताही अनुभव नसताना केवळ आणि केवळ समाजातील रंजले गांजले लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रधान समूहाने आजपर्यंत कंबर कसली असून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. संघर्ष नायक संपादक अयाज शेख यांनी पत्रकारिता एक चळवळ समजून वंचित, पीडित, अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी आपली पत्रकारिता पणाला लावली आहे. संपादक अयाज शेख यांना निरपेक्ष, निर्भीड, अनसडेतोड व्यक्तिमत्व लाभले असून जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी लोकप्रधानने कधीच तडजोड केली नाही. दैनिक लोकप्रधान आणि लोकप्रधान चॅनलची खासियत वेगळीच असून आपल्या रोखटोक लेखणीने अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना घायाळ केले आहे. सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रधान असून वाचकांच्या उदंड प्रतिसादाने लोकप्रधानची वाटचाल देखील आज दमदार सुरू आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत दैनिक लोकप्रधान आणि न्यूज चॅनलने आपली प्रतिष्ठा जपली असून समाजातील घटकाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी लोकप्रधानने आपल्या धारदार लेखणीची आग कधीच विझू दिली नाही. अनेक संकटे अंगावर झेलत लोकप्रधानने आगेकूच केली असून संकटाचा सामना कसा करायचा हे संघर्ष नायक संपादक अयाज शेख यांना चांगलेच ठाऊक आहे. वृत्तपत्राचा संपादक म्हणून अयाज शेख यांचा दरारा, दबदबा आज देखील कायम ठेवण्यात त्यांना यश आलंय. पत्रकारांच्या लढ्यात अयाज शेख यांनी नेहमीच आक्रमक भूमिका बजावली असून पत्रकारांच्या अडचणीत धावून येणारा युवा संघर्ष नायक संपादक अयाज शेख यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. दैनिक लोकप्रधानची यशस्वी घोडदौड आणि ज्योत कायमस्वरूपी अखंडपणे सुरू राहील अशी अपेक्षा बाळगतो.